नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पाथर्डीमध्ये धनगर समाज आरक्षणासाठी तहसील कार्यालयावरती काढण्यात आलाय मोर्चा। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी साजरा केला आपल्या 7 वर्षाच्या चिमुकल्या मैत्रिणीचा वाढदिवस। राजाराम जगदाळे यांनी अपंगत्वावरती मात करून सुरू केलाय गणेश मूर्ती बनवण्याचा कारखाना। कुटुंबाची होतीये त्यांना मोलाची मदत। आणि अहमदनगरमध्ये शहर वाहतूक पोलिसांचा अनागोंदी कारभार। वाहतूक पोलिसांवरती करण्यात येत आहेत गंभीर आरोप। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। धनगर समाजाच्या वतीने आरक्षण अंमलबजावणीसाठी पाथर्डी तहसील कार्यालयावरती बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता। तहसील कार्यालयावरती आल्यानंतर या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर झालं। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते। धनगर समाजाच्या वतीने आरक्षण अंमलबजावणीसाठी बुधवारी पाथर्डी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाची सुरुवात शहरामधील कसबा विभागामधील खोलेश्वर मंदिर इथून करण्यात आली। कोरडगाव रोड मार्गे तहसील कार्यालय इथे हा मोर्चा नेण्यात आला। तहसील कार्यालयावरती आलेल्या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालं। राज्यामधील धनगर समाजास अनुसूचित जमातीचे दाखले देण्यात आलेल्या सवलतींची अंमलबजावणी करावी। सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याचं नाव देण्यात यावं। धनगर आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत। समांतर आरक्षणाचे शासनाने काढलेले परिपत्रकामध्ये सुधारणा करण्यात याव्यात। मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गामधनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी पूर्वीच्या सवलती कायम ठेवण्यात याव्यात। सर्वोच्च न्यायालयाच्या आणि केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे आरक्षणाप्रमाणे पदोन्नती देण्यात यावी। धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये नेमलेली टीस ही संस्था घटनाबाह्य असल्यामुळे कृती समितीवरती बंधनकारक नाहीये। शेळी मेंढी आर्थिक विकास महामंडळास 1000 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा। शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी गायरान आणि वन विभागाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यात याव्यात। अहिल्यादेवी मेष महामंडळामार्फत समाजामधील सुशिक्षित बेरोजगारांसाठी 25 लाख व्यवसायासाठी अनुदान देण्यात यावं। सैन्य आणि आदिवासी विकास विभागामध्ये लोकरीपासून बनवलेल्या घोंगड्या खरेदी करण्यात याव्यात। धनगर समाजामधील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावं, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात। या मागण्यांचं निवेदन तहसीलदार नामदेव पाटील यांना देण्यात आलंय। दरम्यान यावेळी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे, उपनिरीक्षक वैभव पेटकर, पोलीस हवालदार अरविंद चव्हाण, संजय आव्हाड, भगवान सानप, राहुल खेडकर, विजय सुपेकर, निलेश म्हस्के यांनी मोर्चाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता। एसटीच्या 47 जाती आहे, याच्यामध्ये धनगर समाज हा 36 नंबरला आहे। आणि ब्रिटिशांच्या इंग्रजांच्या राज्यामध्ये आम्ही एसटी मध्ये होतो आणि मग आपलं सरकार आलं, आपलं राज्य आलं, आपलं स्वातंत्र्य झालं आणि संविधानाची माहिती सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि मग आम्हाला आतापर्यंत तुम्ही सातत्याने झुलत ठेवलं। नेत्यांच्या सर्व पक्षीय नेत्यांनी यांच्या मनात तुम्हाला आरक्षण द्यायचं नाहीये। त्यांनी ठरवलेलं आहे धनगर समाजाचा फक्त वापर करून घ्यायचा। पण मित्रांनो, आपण पण आता त्यांचा वापर करायचा, त्यांना पण आता सोडायचं नाही। आमची एकच मागणी आहे, एसटीच्या दाखल्याची अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे आणि झाली नाही तर चोंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी 8 तारखेला विराट महामेळावा ठेवलेला आहे। तिथं या आरक्षणाचे रणशिंग फुकले जाईल। वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, पाथर्डी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामधील दारिद्र्य रेषेखालील महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत विना अनामत रक्कम गॅस वितरणाची योजना राबवली आहे। त्या अंतर्गत गुरुराज गॅस एजन्सी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या वतीने 500 महिलांना आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच गॅसचे वितरण करण्यात आले।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामधील गोरगरीब दारिद्र्य रेषेखालील महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत विना अनामत रक्कम गॅस वितरणाची योजना राबवली आहे। त्या अंतर्गत गुरुराज गॅस एजन्सी हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वतीनं 500 महिलांना आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच गॅसचं वितरण करण्यात आलंय। यावेळी अध्यक्षस्थानी नगरसेविका मंगल बाळासाहेब आढाव्या होत्या। प्रारंभी गुरुराज गॅस एजन्सीच्या संचालिका सौ माधुरी जगताप यांनी आमदार कोल्हे यांचा सत्कार केला। विशाल जगताप यावेळी प्रास्ताविक करताना म्हणाले की केंद्रामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनानं सबसिडी छोडो अंतर्गत देशामधील गोरगरीब महिलांना त्यामधनं गॅस संच वाटपाची सर्वात प्रभावी योजना सुरू करून वेगळा पायंडा घातलाय। या प्रसंगी उपनगराध्यक्ष विजय वाजे, नगरसेविका विद्या राजेंद्र सोनवणे यांचा वाढदिवस असल्यामुळे यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास नगरसेविका ताराबाई जपे, दीपा गिरमे, हर्षदा कांबळे, भाजप महिला तालुकाध्यक्ष शिल्पा अरहुमारे, भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, शिवसेनेचे कैलास जाधव, अल्ताफ कुरेशी, विवेक सोनवणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, स्वप्नील निखाडे, बाळासाहेब आढाव, बबलू वाणी आदी इथे उपस्थित होते। गॅस योजनेच्या निमित्ताने कोपरगावमध्ये एक कार्यक्रमाचं आयोजन करून आम्ही हे गॅसचं वितरण, उज्ज्वला गॅसचं वितरण केलेलं आहे। आज जवळजवळ 500 लाभार्थ्यांना आपण गॅसचं वितरण केलं आणि आज अखेरपर्यंत पूर्ण कोपरगाव तालुक्यामध्ये जवळजवळ 12,000 महिलांना या उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ झालेला आहे। निश्चितच अनेक वर्षानंतर कुठेतरी आज देशाला असे पंतप्रधान लाभले की त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत तळागाळातल्या गोरगरीब अडचणीत असलेल्या ज्या महिला आहेत त्यांची धुरापासून मुक्ती व्हावी, त्यांच्या डोळ्याचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांना होणारा जो मानसिक त्रास आहे त्या धुरापासून होणारा त्रास, फुफ्फुसाचे आजार हे कमी व्हावेत आणि एक चांगलं आरोग्य आमच्या माता भगिनींना लाभावं आणि त्यांची त्या धुरापासून मुक्ती व्हावी आणि त्या सगळ्या प्रदूषणापासून होणाऱ्या मुक्ती व्हावी यासाठी एक अतिशय चांगली अशी ही योजना BPLचे लाभार्थी आणि विस्तारित योजनेमध्ये जवळजवळ सर्वच OBC गटाच्या लाभार्थ्यांना याचा निश्चित लाभ होणार आहे। ही योजना विशेषतः आमच्या महिलांसाठी अशी अतिशय स्तुत्य अशी योजना आहे। त्यामुळे निश्चित सगळ्या महिलांच्या वतीने मी नरेंद्रजी मोदी साहेब आपले पंतप्रधान त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते। धन्यवाद। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे गॅस कनेक्शन वाटपाचा कार्यक्रम इथे घेण्यात आला तर माननीय सौ स्नेहलता ताई बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते या गॅस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला। तर या आज रोजी ग्रामीण भागात त्यांच्या हस्ते 300 गॅस सिलेंडरचं कनेक्शनचं वितरण करण्यात आलं व शहरामध्ये 200 गॅस कनेक्शनचं आज या ठिकाणी आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे यांच्या हस्ते गॅस वितरणाचा कार्यक्रम आज चांगल्या रीते पार पडला। योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव। नाशिकमध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आणि समाजावरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी क्रांती मोर्चा काढण्यात आला। यामध्ये अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मातंग समाजाचा एल्गार नाशिकमध्ये बघायला मिळाला। गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मातंग समाजामधील महिला आणि पुरुषांवरती समाजकंटकांकडून अत्याचाराच्या घटना वारंवार होत आहेत। या समाज बांधवांना सुरक्षितपणे जगता यावं तसेच त्यांना न्याय मागण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकल मातंग समाजाला सन्मानाची वागणूक मिळावी आणि राज्यभर आंदोलन करण्याचा पवित्रा समाजाच्या वतीने घेण्यात आलाय। त्याचाच एक भाग म्हणून नाशिक इथे सकल मातंग समाजाच्या वतीने क्रांती मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी गगनभेदी घोषणा देत मातंग समाज क्रांती मोर्चा काढण्यात आला। या विराट क्रांती मोर्चामध्ये विविध मागण्यांचे नामफलक, पिवळे झेंडे घेऊन शहर आणि जिल्ह्यामधील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते। मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करणं, मातंग समाजाला वर्गवारीनुसार आरक्षण मिळावं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करावी, मातंग अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करावी, मागासवर्गीय महामंडळाची थकीत कर्ज माफ करावीत, भीमा कोरेगाव दंगलीमधील हल्लेखोरांवरती
कारवाई करावी असे निवेदनामध्ये म्हटलंय। त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांना निवेदन देण्यात आलं। या मोर्चामध्ये राजू बैरागर, UK आहेर, संतोष आहेर, सचिन नेटारे, अशोक साठे, सुनील आहिरे, राजू बाळे, गोपाळ बोधे, विठ्ठल नाडे, अनिल निर्भवणे, श्याम खनपटे, बाळू आठवले, विलास पांजंगे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, नाशिक। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। सामाजिक बांधिलकी जोपासणारे, लोकांच्या अडीअडचणी तातडीने सोडवणारे, नव्या पिढीला मार्गदर्शक राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांची ओळख आहे। तसेच लहान मुलांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल मोठं कुतूहल आहे। तर सध्या जयंत पाटलांच्या 7 वर्षाच्या मैत्रिणीची मोठी चर्चा सुरू आहे। या मैत्रिणीचा वाढदिवस नुकताच त्यांनी साजरा केला। चला मग आपणही भेटूयात या चिमुकलीला। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांचे चाहते राज्यभरामध्ये आहेत। लहान मुलांपासून मोठ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडते। पण इस्लामपूरमधील रिया विनोद मोहिते या चिमुकलीनं साहेबांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान मिळवलं आहे। तिच्या 7व्या वाढदिवसाच्या दिवशी रविवारी धावपळीच्या दौऱ्यामध्ये देखील अचानकपणे तिच्या घरी जाऊन रियाला केक कापून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। जयंत पाटीलांच्या या 7 वर्षाच्या मैत्रिणीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे। रिया अवघ्या 2 वर्षांची असल्यापासून साहेबांच्या संपर्कामध्ये आहे। मोबाईलवरनं, फोनवरनं ती धीटपणानं बोलत असायची। 5 वर्षांपूर्वी उत्सुकतेपोटी रियाच्या पालकांना निरोप देऊन जयंत पाटील एकदा घरी जाऊन तिला भेटले होते। चुणचुणीत आणि बोलक्या स्वभावानं तिनं जयंत पाटील यांच्या समोर एक वेगळी छाप पाडली होती। तेव्हापासून प्रत्येक सण समारंभाच्या निमित्तानं रिया मोबाईलवरनं त्यांना शुभेच्छा देते। माजी मंत्री जयंत पाटील हे गेल्या 5 वर्षांपासून रियाला वाढदिवसाला आवर्जून शुभेच्छा देतात। शक्य असेल तेव्हा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। 2 वर्षांपूर्वी रियाला अचानक वैद्यकीय उपचारांची गरज पडली होती। तेव्हा तिच्यावरती तातडीनं जगप्रसिद्ध तज्ञांच्या सल्ल्यानं उपचार करण्यात आले। अनेकदा लोकांच्या अडचणीला मदतीसाठी धावणारे जयंत पाटील जसे सामाजिक बांधिलकी जोपासतात, तसेच नव्या पिढीला देखील मार्गदर्शक आहेत आणि लहान मुलांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे। जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राज्यभर दौरे वाढले आहेत। त्यामुळे शनिवारी आणि रविवारी पूर्ण दिवसभरामध्ये तालुक्यामध्ये सततच्या बैठका, भेटी आणि कार्यक्रम होत आहेत। प्रचंड घाई गडबडीमध्ये असताना देखील रियाचा वाढदिवस स्मरणामध्ये ठेवून तिला तिच्या घरी जाऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। तिच्याशी त्यांनी संवाद साधलाय। कोणत्या शाळेमध्ये जाते, नेमका वाढदिवस कितवा आहे, अभ्यास करतेस का, असे प्रश्न त्यांनी विचारले। धाडसी रियानं सहज संवाद साधत शुभेच्छा स्वीकारल्या आहेत। आपल्या लाडक्या व्यक्तीनं शुभेच्छा दिल्यामुळे ती भारावून गेली। साहेबांनी भरवलेला केक खाऊन रिया हरखून गेली। रात्री उशिरा शुभेच्छा देऊन जयंत पाटील मुंबई इथे मार्गस्थ झालेत। रियाला एके दिवशी छातीमध्ये धडधडलं। वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर तिच्या हृदयाच्या बाजूला असणाऱ्या शुद्ध अशुद्ध रक्तवाहिन्यांच्या दरम्यान असणारा पडदा हा जन्मजात जोडला नव्हता हे लक्षात आलं। यासाठी एक किरकोळ ऑपरेशन करणं गरजेचं होतं। अवघ्या महिन्याभरामध्येच रियाला ऑपरेशन करावं लागणार होतं। याची माहिती मिळताच स्वतः पुढाकार घेऊन जयंत पाटील यांनी या संदर्भाच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुंबईमधील फोर्टिस रुग्णालयामध्ये नोव्हेंबर 2016 मध्ये रियाचं ऑपरेशन करून घेतलं। सलमान खानच्या ह्युमन बीइंग या संस्थेनं मदतीचा हात दिला। ऑपरेशन यशस्वी झालं। दरम्यान रियाच्या 7व्या वाढदिवसाचे फोटो स्वतः जयंत पाटील यांनी आपल्या फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवरती शेअर केले आहेत। माझे नाव आहे रिया विनोद
माहिती आहे. माझ्या वाढदिवसाला जयंत पाटील साहेब माझे मित्र येतात. लहानपणीपासून माझ्या वाढदिवसाला जयंत पाटील येत होते. फोन करून आम्ही त्यांना बोलवायचं किंवा आम्ही त्यांच्या घरी जायचं. ते वाढदिवसाला आले की दरवेळी शुभेच्छा देत असतात. रिया ही माझी 2 नंबरची मुलगी. तिचा वाढदिवसाला स्वतः जयंत पाटील साहेब इथं आले व तिचा वाढदिवस साजरा केला. आम्हाला खूप आनंद झाला की स्वतःहून साहेब आले व आठवणीने तिचा बड्डे साजरा त्याने केला. धावपळीत असताना सुद्धा साहेब स्वतः येऊन शुभेच्छा देऊन गेले. भले दिवसभरात नाही जमले तर तिला रात्री 8 वाजता येऊन का होईना ते विश करून गेले. हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. माझी नात रिया मोहितेच्या वाढदिवसानिमित्त जयंत पाटील साहेब काल घरी येऊन तिच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या आणि ती खूप आनंदित झाली. त्यामुळं आम्ही सुद्धा सर्वजण भारावून गेलो. तसेच एवढा मोठा नेता आपल्या घरी येऊन त्या मुलीची बालमैत्रीण म्हणून विचारपूस करतात, त्याबद्दल आम्हाला अभिमान. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागामध्ये असणाऱ्या डिंभे, अडिवरे, बोरघर हा मुख्य रस्ता अनेक ठिकाणी खचलाय. साईड पट्ट्या देखील निघून गेल्या आहेत. इथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ या भागामध्ये रस्त्याची डागडुजी करावी आणि साईड पट्ट्या भरण्यात याव्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आंबेगाव तालुक्यातील जास्त पर्जन्यमान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम भागामधील डिंभे, अडिवरे, बोरघर हा मुख्य रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. साईड पट्ट्याही निघून गेल्या आहेत. हा रस्ता आदिवासी भागामधील असून या रस्त्यावरनं एका वेळी 1 बस जाईल एवढा हा रस्ता छोटा आहे. त्यामुळे या रस्त्यावरती केव्हाही मोठा अपघात होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी आणि साईड पट्ट्या भरून घेण्याची तात्काळ गरज आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे काम बंद आहे असं संबंधित ठेकेदार यांनी सांगितलं आहे. तरी देखील या रस्त्यावरनं जाताना एखाद्याचा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे अपघात होण्याच्या अगोदरच संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. डिंबे आणि डिंबे बोरघर औफे हा जो रस्ता आहे हा जिल्हा परिषदेच्या 50-54 या लेखाशीर्षिका माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आणि सदर जो रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नसून कारण की पावसाचं तिथं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांनी मला सांगितले की रस्ते मॅडम थोडेसे खचलेले आहे. पण संबंधित मी अधिकाऱ्यांना तक्रार देऊन त्या संदर्भात माहिती दिली. मी स्वतः जाऊन अधिकाऱ्यांनी ती पाहणी केली. पण पावसामुळे ते रस्त्याचं काम थोडं थांबलेलं आहे. पण डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण रस्ता होऊन जाईल आणि जिथे खचलेलं काम जे आहे त्वरित त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले की मॅडम आम्ही त्वरित तिथे काम ते करून देऊ असं त्यांनी मला आश्वासन देखील दिलेलं आहे. आणि त्या रस्त्याचं 2 वर्ष मेंटेनन्स करण्याची जी जबाबदारी ठेकेदारांकडे पण आहे असं त्यांनी मला उल्लेख केलेला आहे. आणि तो रस्ता पुरेपूर होईल 2 वर्षापर्यंत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. तर रस्त्याचं काम होऊन जाईल. विचारणा केली होती आणि त्यांना सांगितलं की मॅडम पावसाअभावी आम्ही काम केलं नाही. आता जो रस्ता जो कडेकडेने साईडपट्टी जी खचली आहे ते पावसामुळे ते प्रॉब्लेम झालेला आहे. संबंधित आम्ही जे थोडी डागडुजी जी राहिलेली आहे खचलेलं जे आहे ते आम्ही त्वरित करून देतो असं त्यांनी मला शब्द दिलेला आहे. मी करणार आहेत असं सांगितलं. पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते प्रॉब्लेमवरती होतात. अमोल जाधव, C24 तास, मंचर. सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील वशी इथे एका विहिरीमध्ये तब्बल 5 ते 6 फूट नाग पडला होता. त्याला बाहेर पडता येत नव्हतं. दरम्यान सर्व मित्रांनी अथक प्रयत्नांनी या नागराजाला जीवनदान दिलंय. सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील वशी इथे विहिरीमध्ये पडलेल्या नागराजाला सर्पमित्रानं अथक प्रयत्नांमधनं जीवनदान दिलंय. तब्बल 5 ते 6 फूट लांब असणाऱ्या भला मोठा हा नाग कधी पाण्यामध्ये पडला होता हे कोणालाही माहीत नाही. वशी गावाशेजारी पाटील मळा आहे. या मळ्यामध्ये नानासाहेब पाटील यांची विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये भला मोठा 5 ते 6 फूट लांब असणारा नाग पडला. त्याला बाहेर पडता येत नव्हतं. त्याला जीवनदान दिलं पाहिजे या उद्देशानं नानासाहेब पाटील यांनी वशी येथील प्राणी, पक्षी, सर्पमित्र यांना कळवलं. जमिनीपासनं विहिरीमध्ये 12 ते 15 फूट पाणी खाली आहे. विहिरीला पायऱ्या नाहीयेत, मग उतरायचं कसं असा प्रश्न सर्पमित्रांना पडला. अखेर काठीनं आणि दोरीच्या साह्यानं या भल्या मोठ्या नागराजास विहिरीमधनं बाहेर काढण्यात आलंय. त्याला एका पोत्यामध्ये ठेवण्यात आलं.
फार वेळ पाण्यामध्ये असल्यामुळे तो खूप दमला होता. दरम्यान सर्पमित्रानं या नागराजास डोंगरामध्ये सुरक्षित स्थळी सोडून दिलाय. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. स्वप्नाहून सुंदर फर्निचर, विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता बातमी आहे अपंगत्वावरती मात करत सुरू केलेल्या व्यवसायाची. आंबेगाव येथील राजाराम मच्छिंद्र जगदाळे यांनी आपल्या अपंगत्वावरती मात करत गणपती बनवण्याचा कारखाना सुरू केलाय. जिद्दीच्या जोरावर ते आपला आणि आपल्या कुटुंबियांचा रहिवासी राजाराम मच्छिंद्र जगदाळे हे लहानपणापासूनच अपंग आहेत, पण त्यांनी आपल्या अपंगत्वावरती मात करत स्वतःचा गणपती बनवण्याचा कारखाना सुरू केलाय. पूर्वी कधीही या कामाचा अनुभव नसल्यामुळे केवळ जिद्द आणि बुद्धीच्या जोरावरती ते आपला व्यवसाय आज उत्तमरित्या चालवतायत. त्यांच्या या व्यवसायामध्ये त्यांचे बंधू हेमंत जगदाळे आणि सर्व कुटुंब त्यांना मोलाची मदत करत असतात. कमरेपासनं खालील भाग अपंग असल्यामुळे त्यांना अनेकदा खूप अडचणी आल्या, परंतु त्यांनी त्यावरती मात करत आपला व्यवसाय जोमात सुरू ठेवला. ते दरवर्षी सुमारे 300 गणपतींच्या मूर्ती घडवून त्यांना रंग देण्याचं काम स्वतः करतात. त्याचबरोबर त्यांचा वीटभट्टीचा व्यवसाय देखील आहे. तसेच ते मातीच्या चुली, बैल, मडकी घडवतात. अपंग असून देखील घरामध्ये न बसता काहीतरी करून दाखवायचे या जिद्दीवरती त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायामुळे त्यांनी कुटुंबाला चांगले दिवस दाखवलेत. त्यांचा हा व्यवसाय आता अनेकांना प्रेरणा देणारा ठरतोय. माझं नाव राजाराम मच्छिंद्र जगदाळे. मी राहणार आंबेगाव धरणामधल्या. तिथून मी सुपीकर या गावी राहण्यासाठी येऊन माझं सर्वत्र कामकाज चालू केलं. नवीन घर बांधलं, जागा जमीन विकत घेतली आणि माझं मी कामकाज चालू केलं. यापूर्वी मी आंबेगाव या ठिकाणी सुद्धा बैल, गणपती, वीटभट्टी असा व्यवसाय करत होतो. इथंही मी नवीन प्रस्थान मांडून माझा मी कार्यक्रम पूर्ववत चालू केला. मी जवळजवळ 300 मूर्ती गणपतीच्या बनवतो. यामध्ये माझ्या भावाचं सहकार्य हेमंत मच्छिंद्र जगदाळे, जैन मच्छिंद्र जगदाळे हे दोघंही भाऊ मला सहकार्य चांगल्या पद्धतीने करतात व चांगल्या पद्धतीने सांभाळतात. या कलेचा पूर्वी मला कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना मी माझ्या स्वतःच्या बुद्धीने आणि हा व्यवसाय चालू केला. यामध्ये मी सर्वतोपरी मला अपंग असल्यामुळे मी पुढं फिरता आले येत नव्हतं, जाता येत नव्हतं, तरी पण मी माझ्या स्वतःच्या बुद्धीने या कलेचा अवलंब करून मी ही कला पूर्ववत चालू केली. अरे आता या कले पाठीमागं मला कमीत कमी मी 300 मूर्ती बनवून माझं उत्पन्न जवळजवळ लाख रुपयापर्यंत मला खर्च वजा जाता मिळतात. यासोबत अजून माझी वीटभट्टीचा पण व्यवसाय, बैल बनवणे हाताने ते पण विक्री करतो मी आणि अजून चुली बिली सगळं व्यवसाय करतो मी कुंभार कामाच्या. याच अपंगावर मात करून आपण आपलं जीवन व्यवस्थित चालवता येतं. जर सगळं काळजीपूर्वक केलं तर आपण चांगल्या माणसासारखं जगू शकतो. तुम्हाला यापूर्वी मूर्ती बनवण्याचा किंवा कोणत्या अनुभव नव्हता? तुम्ही सांगता तुम्ही कुठेही प्रशिक्षण घेतलं नाही. नक्की तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या सर्व शिकत असताना? यापूर्वी मला ना मूर्ती बनवताना समजा उचल साचल करताना माणसाची साथ लागायची बुवा, किंवा काय करायचं रागावताना थोडंसं उंच उंच गणपती असल्यावर उंच प्रकारे बसता येत नसायचं, तर मी खुर्चीवर बसून सगळं कार्यक्रम व मूर्ती बिर्ती रंगवायचं काम करीत असायचं. अमोल जाधव, सी24 तास, आंबेगाव. जेजुरीमधील ऐतिहासिक बल्लाळेश्वर मंदिरामध्ये श्रावणानिमित्त भक्तांची मोठी गर्दी होते. श्रावणामध्ये बल्लाळेश्वराचं दर्शन हे खूप भाग्याचं मानलं जातं. हे मंदिर पर्यटक अभ्यासकांसाठी एक पर्वणीच आहे. जेजुरीच्या सानिध्यातील अद्भुत आणि इतिहासदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरलेले बल्लाळेश्वर मंदिर म्हणजे श्रावणात भक्तांना पर्वणीच ठरते. खरं म्हणजे जेजुरीच्या जयाद्री कुशीच्या पूर्वेला सुमारे 32 एकर जागेत डोंगर रांगाच्या पायथ्याशी
दुसरे बाजीराव पेशवे यांनी 17व्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण केलेला अष्टकोनी दगड बांधणीचा हा पेशवे तलाव विशेष आकर्षण ठरतो. या दगडी बांधकामात अगदी तलावाच्या तटात 80 फूट खोल बल्लाळेश्वराचं देखणं मंदिर दृष्टीस पडतं. या दगडी बांधणीची आणि सिंचनासाठी असलेल्या स्थापत्यशास्त्राची रचना म्हणजेच बल्लाळेश्वरचं खास वैशिष्ट्य ठरलेलं आहे. बल्लाळेश्वराच्या शिवदर्शनानं मनुष्य अगदी स्वतःला हरवून जातो, कारण या पवित्र शिवलिंगाच्या दर्शनाला दर सोमवारी नेहमीच इथे गर्दी होत असते. श्रावणाच्या विशेष दिवसात मात्र बल्लाळेश्वराचं दर्शन विशेषच मानलं जातं. श्री खंडेरायाच्या मंदिरापासूनच अगदी नजीक असलेलं हे बल्लाळेश्वर नेहमीच पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांचं आकर्षण केंद्र ठरलं आहे. या शिवमंदिरामध्ये पुष्करणीच्या आत जाता येते आणि ते म्हणजे अद्भुतच वाटतं, कारण इथली जलवाहिनी पाणी योजना आजही सुस्थितीत पाहावयास मिळते. येथील परिसराला व लोकवस्तीला जुनी जेजुरी असं म्हटलं जातं. याच बल्लाळेश्वरामध्ये दर्शन घेताना मात्र साक्षात श्री खंडेराया आणि शिव अवतरल्यासारखंच वाटतं. म्हणून भाविक सदानंदाचा एळकोट करत बल्लाळेश्वराकडं दर्शनासाठी येत असतात. जुन्या जेजुरीच्या ओबडधोबड रस्त्याने का होईना बल्लाळेश्वरापर्यंत पोहोचता येतं. बल्लाळेश्वराच्या खोल अशा या तटामधल्या मंदिराला अत्यंत चांगलं महत्त्व आता प्राप्त होऊ लागलेलं आहे. अगदीच नीरा पंढरपूर मार्गावरून आतमध्ये प्रवेश केला की या बल्लाळेश्वर मंदिराकडे सहजरित्या जाता येतं. बल्लाळेश्वर महाराज हे पूर्वीपासून आपल्या या मंदिराचे कधीपासून मी कमीत कमी 16-17 वर्ष झाली सेवा करतोय देवाची. हे गुप्त बल्लाळेश्वर हे पूर्वीपासून मी जेवढं पूजा करतो तेव्हापासून मला माहिती आहे. हे मागं तळे पाठीमागं दोन्ही बाजूनी पाणी येतं देवाचं. हे पेशव्याच्या काळातले पूर्वीपासून तळं केलेले महादेवाचं मंदिर पूर्वीपासून मलाच कमीत कमी 15-16 वर्ष झाली. की बल्लाळेश्वरचं विशेष असे की आता लोकांनी इथं यायला म्हणजे त्यांना पाहून व्हायला लागल्यामुळे इथं लोक यायला लागल्यात, तर सर्जनी यायला लागल्यात. ते इथं काहीतरी ही करून ही केलं पाहिजे. त्या बल्लाळेश्वरचं वैशिष्ट वाढवलं पाहिजे. हां, जुन्या जेजुरीमध्ये बल्लाळेश्वर हे अशी प्रसिद्ध असं मंदिर आहे. लोक श्रावणामध्ये अतिशय श्रद्धेने इथं लोक येतात आणि 4ही सोमवारी इथं प्रचंड गर्दी असते काय. आणि चौथ्या सोमवारी सगळ्यांना प्रसाद दिला जातो. सगळ्या नागरिकांना 1000-2000 लोकांना इथं भोजन दिलं जातं. आणि हा अतिशय लोकांची श्रद्धा असल्यामुळं इथं लोक भरपूर येतात. या मंदिराला तटबंदीचं एक वेगळं वैशिष्ट्य मानलं जातं. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये अनेक शिवलिंगांपैकी वेगळं शिवलिंग म्हणून या मंदिराकडे बघितलं जातं. या मंदिराच्या प्रत्येक तटबंदीला जर घेरावा घातला तर या मंदिराच्या चहूबाजूनी या मंदिरातल्या भूगर्भाकडे येणारे अनेक मार्ग सापडतात. पाण्याचं जलतंत्र आणि शिवशंभूंचं वास्तव्य या मंदिराचं खास वैशिष्ट्य ठरलेलं आहे. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. सांगली कोल्हापूर रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. अनेक अपघात इथे होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. मात्र शासनाचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालंय. त्यामुळे संतप्त होऊन दलित महासंघानं खड्ड्यांमध्ये झाडं लावून मृत्युंजय महापूजा करत अनोखं आंदोलन केलंय. सांगली कोल्हापूर रस्ता हा खड्डेमय झालाय, त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर दलित महासंघानं खड्ड्यामध्ये झाडे लावून मृत्युंजय महापूजा करत अनोखं आंदोलन केलंय. सांगली कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी निधी मंजूर झालाय, पण अद्याप काम झालं नाहीये. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय. रस्त्यावरती अनेक अपघात होत आहेत, पण ना शासन ना सरकार कोणीही लक्ष देत नाहीये. त्यामुळे दलित महासंघानं खड्ड्यामध्ये झाडे लावून मृत्युंजय महापूजा करत अनोखं आंदोलन केलंय. आज दलित महासंघाच्या वतीनं आम्ही सांगली कोल्हापूर रोड या हवेला झाडं लावून आम्ही मृत्युंजय पूजा केलेली आहे.
ही मृत्युंजय पूजा करण्याचं कारण म्हणजे या रस्त्यावर जाणारी येणारी जी वाहतूक आहे, प्रवासी आहेत, नागरिक आहेत, ही जर या चुकून जरी खड्ड्यात जर त्यांना काही अपघात झाला किंवा त्यांना काही दुखापत झाली, पडलेत वगैरे अपघात झाला तर त्यांचा जीव की प्राण जाऊ नये यासाठी हा मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी आम्ही आज ही मृत्युंजय पूजा केलेली आहे। याचं कारण असं की गेल्या काही वर्षात या भाजप सरकारची सत्ता आली त्यावेळेला या रस्त्यासाठी चौपदरीकरण करण्यासाठी किंवा महामार्गाला जोडण्यासाठी हा महामार्ग म्हणून 196 कोटी रुपये मंजूर झाले आणि 196 कोटीत या ठेकेदाराला काही अट्टी घालून त्याच्याकडून काही लेखी घेऊन ही कामं 3 वर्षात पूर्ण करण्याची होती। पण आज ह्या गोष्टीला जवळजवळ 7 ते 8 वर्ष पूर्ण झाले, पण ह्या गोष्टीकडे पूर्णपणे शासनाचं दुर्लक्ष आहे। कारण या ठिकाणी काही भ्रष्टाचारी अधिकारी तळ टुकून बसलेले आहेत, ते म्हणजे जाधव, कार्यकारी अभियंता जाधव तसेच साळुंके साहेब यांची खात्याने चौकशी करा, त्यांना सेवेतून बडतर्फ करा आणि शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर 420 फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा आणि त्यांच्या मालमत्तेची सुद्धा चौकशी करा। येत्या 4 दिवसात जर या प्रकरणाची चौकशी झाली नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्यावर विराट मोर्चा काढून त्या बांधकाम कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही। गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली। गणपती बाप्पांचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय। दरम्यान मूर्तिकारांची गणेश मूर्ती बनवण्यासाठी मोठी लगबग सुरू झाली आहे। राऊरी तालुक्यातील वांबोरी येथील गणेश मूर्तिकार पांडुरंग गवते हे गेल्या 12 वर्षांपासून गणेश मूर्ती बनवण्याचं काम करतायत आणि सध्या त्यांच्या कारखान्यामध्ये गणेश मूर्ती बनवण्याचं काम हे शेवटच्या कलाकार गणेश उत्सवाच्या आधीच काही महिन्यांच्या अगोदरच आपल्या कामाला सुरुवात करतात। तालुक्यातील वांबोरी येथील गणेश मूर्तिकार कलाकार पांडुरंग गवते हे गेल्या 12 वर्षांपासून गणेश मूर्ती बनवण्याचं काम करतायत। सध्या त्यांच्या मूर्ती घडवण्याच्या कारखान्यामध्ये कच्च्या स्वरूपामधील गणेश मूर्ती तयार आहेत। त्यांना रंगरंगोटी करण्याचं काम इथे सुरू आहे। 13 सप्टेंबर रोजी गणेश उत्सव सुरू होतोय, त्यामुळे त्या अगोदरच त्यांना गणेश मूर्ती बनवण्याचं काम पूर्ण करायचंय, त्यामुळे त्यांची मोठी लगबग सुरू आहे। या व्यवसायामधनं ते त्यांच्या कुटुंबाला काही काळ आर्थिक हातभार लावतायत। तसेच या माध्यमामधनं 4 ते 5 तरुणांना रोजगार देखील उपलब्ध केला जातोय। अगदी तल्लीन होऊन ते गणेश मूर्ती बनवण्याचं काम गेल्या 12 वर्षांपासून करतायत। दरम्यान गणेश मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांना गणेश उत्सव काळाव्यतिरिक्त इतर वेळेस कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं। या कलाकारांच्या उपजीविकेबद्दल शासन दरबारी विचार करून त्यांना मासिक मानधन देण्याची तरतूद करावी असं मत यावेळी गणेश मूर्तिकार पांडुरंग गवते यांनी व्यक्त केलं। माझं नाव गवते पांडुरंग भीमाजी, राहणार वांबोरी, तालुका राऊरी, जिल्हा अहमदनगर। मी हा गणपतीचा व्यवसाय 12 वर्षापासून करतोय। माझं शिक्षण ETD झालंय, पण नोकरी सोडून मी या व्यवसायात पडलो आणि हा व्यवसाय मी खूप आनंदाने करतो। आणि त्याचबरोबर या व्यवसायामध्ये मला माझी घरची पत्नी, त्यानंतर बाकीचे मुलं हे सर्व मदत करतात आणि हे काम साधारणतः मी वर्षभर करतो आणि यामध्ये मला काम करायला खूप आनंद वाटतो। मी पूर्वी नोकरी करायचं, पण नोकरीत काय मला म्हणजे पाहिजे तेवढं इन्कम मिळत नव्हता, त्यामुळं मी गेल्या 12 वर्षापासून हा व्यवसाय करतो। आणि यामध्ये सुरुवातीला साचे बनवायचं काम असतं, ते मोड वगैरे बनावं लागतात। मोड बनवल्यानंतर POP मधून ती मूर्ती निघते। साधारणतः एका मजुराला ती मूर्ती 12 ते 13 मूर्ती निघतात आणि त्यानंतर मग फिनिशिंग वगैरे काम असतं आणि एक साधारणतः ज्या फेब्रुवारी मार्च म्हणजे पासून आमचे पेंटिंगचं काम चालू होतं। आता या मालाला बाहेरून खूप मागणी पण असते आणि आम्ही ती पूर्ण करायचा पण प्रयत्न करतो। आत्ताचा हा गणपतीचा शेवटचा महिना आहे, त्याच्यामुळं सगळ्यांचीच गडबड ही बाप्पांच्या कलरिंगची असते, कारण प्रत्येकाच्या घरात हा बाप्पा द्यायचा असतो आणि आम्ही खूप मेहनतीने हे काम करत असतो। कारण सगळ्यात जास्त आनंद आम्हाला असतो की ज्या मूर्तीला आम्ही वर्षभर झटतो ती मूर्ती प्रत्येकाच्या घराघरात जाऊन तिचे 10 दिवस पूजा करतात, तिला मानतात
आणि त्याचा आनंद आम्हाला खूप वाटतो. जे व्यापारी असतात त्यांना कमीत कमी 1 महिनाभर अगोदर माल द्यावा लागतो, कारण जेणेकरून ते स्टॉलवर व्यवस्थित लागले जातात. त्यानंतर तेही सजावट करतात त्या गणपतीवर आणि ते वर्क केल्यामुळं त्याची किंमत पण वाढते, त्यांना त्याचं बेनिफिट मिळून जातं. आणि आत्ता माझ्या कारखान्यामध्ये तेच काम चालू आहे सध्या. पेंटिंग करणं, डोळे काढणं, सोनेरी मारणं आणि कुंदन लावणं आणि ते झाल्यानंतर पॅकिंग वगैरे करून त्यांची गाडी वगैरे भरून. ह्या व्यवसायामुळं असं झालं आहे, मला तर काम मिळालंच आहे, पण जे माझे बाकीचे जे कामगार आहेत, काही महिला आहेत त्याच्यामध्ये, काही मित्र आहेत, यांना पण त्याच्यामुळं वर्षभर काम मिळालं आहे आणि ते पण ते काम खूप आनंदाने करतात. साधारणतः माझ्याकडं जवळजवळ 3 ते 4 महिला आहे कामाला आणि 5 ते 6 मुलं आहेत. आता यावर्षी सर्वजण म्हणतात की गणपतीसाठी GST नाही आहे, परंतु असं आहे की जो काही कच्चा माल लागतो गणपतीला, POP म्हणा, प्लॅस्टिक म्हणा, बॉक्स म्हणा किंवा जे काय पॅकिंगसाठी मटेरियल लागतं, तर त्यावर तर सगळं GST लागूनच आलेलं आहे. मग गणपतीला GST नाही असं काय नाही ना, तो किमतीला नाही, कारण किंमत तर आम्हीच ठरवतो ना. का बरं? कारण ज्यावेळेस आम्ही त्याची जेवढी मेहनत करतो त्याच्यावर जेवढं त्याला खर्च होतो, त्या जे कच्चं मटेरियल लागतं त्याला तर GST लागले जातो ना. गणपतीला GST नाही असं कसं काय म्हणता तुम्ही? जे कच्च्या मटेरियलला जर GST लागतो, कच्च्या मटेरियलपासूनच जर गणपती बनतोय, POPला GST आहे, तुमचं जे पॅकिंगला जे प्लॅस्टिक पिशवी येते त्याला GST आहे, सगळ्याला GST. मग जे काही कच्चं मटेरियल लागतं ते सर्वांना GST. दरवर्षी कसं असतं, जे काय कच्चं मटेरियल लागतं आम्हाला, ऑइल बॉन्ड म्हणा, पेंटिंगसाठी जे काय कलर, थिनर, वॉर्निश, याचे भाव दरवर्षी वाढत चाललेले असतात आणि त्यामुळं आम्हाला प्रत्येक वर्षी मूर्तीची किंमत ही जसं काय कच्च्या मटेरियलचा रेट वाढतो त्याच्यावरच वाढून द्यावं लागते. आणि तेही जे आमचे होलसेल असतात त्यांना ती मान्य असते आणि हीच सर्वसामान्य माणसांना पण नाही का, त्यांनी पण थोडंसं समजून घ्यावं, बस एवढंच. यावर्षी एक नवीन प्रकल्प म्हणून एक बालगणेशाची मूर्ती केली. एक वर्षाचा मुलगा कसा जो गोंडस असतो, त्याचे शरीर थोडंसं वेगळं असतं मोठ्या मुलांपेक्षा, तर थोडंसं एक वेगळं करायचा प्रयत्न केला आहे आणि तो गणपती बाप्पाच्या स्वरूपात कसा दिसेल अशी माझी संकल्पना होती. म्हणजे गणपती वर्षभर करतो आणि म्हणजे कसं घरचं काम करून इथलं काम करतो आणि ह्या महिला पण आमच्या म्हणजे साथ देतात. आणि म्हणजे मी ना सोनेरी मारते, धोतर, वडणी सगळं म्हणजे ब्रश काम करते आणि म्हणजे काढायच्या गणपती कच्चे काढायचे असतील ना तेव्हा जॉईंट बेंड सगळं भरणं सगळं काम करते. आणि म्हणजे सकाळी आमची ड्युटी 9 ते 6 वाजेपर्यंत असते आणि कलर चालू असते ना, म्हणजे नाईट पण चालू राहते 9:30 ते 1 वाजेपर्यंत आणि ते पण म्हणजे मी पण येते म्हणजे 9:30 ते 1 वाजेपर्यंत. नमस्कार, मी प्रवीण शेळके, मी गणपती आर्ट्स वांबुरी या ठिकाणी काम करतो. सद्यस्थितीत इथं गणपती कलरिंगचं काम चालू आहे. आता कलरिंगचं काम पहिल्यापासून स्टार्ट होतं, त्यापासून घास कामापासून तर कलरिंगपर्यंत पूर्ण काम हे 13 तारखेच्या आतमध्ये पूर्ण करावं लागतं. त्यामुळं गणपती रंगवण्याची घाई ही सगळ्यांच्या पाठीमागं आहे. तर तसंच इथं वांबुरी येथील रहिवासी पांडुरंग गवते यांच्यामुळं आम्हाला इतक्या लोकांना रोजगार निर्माण झाला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मनोज साळवे सह महेश दाणे, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अहमदनगर शहरामध्ये सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे आणि तीही पोलिसांच्या समोर. या सर्व प्रकारावरनं नेमकं पाणी मुरतंय कुठं याचा अंदाज येत नाहीये. दरम्यान रिक्षा चालक संघटनेचे नेते अविनाश घुले यांनी देखील C24 तासशी बोलताना शहर वाहतूक पोलिसांवरती गंभीर आरोप केले आहेत.
अहमदनगर शहरामध्ये अवैध प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवरती कोणाचंही नियंत्रण राहिलेलं दिसत नाहीये. विशेष म्हणजे जेव्हा आम्ही अवैध वाहतूक कॅमेऱ्यामध्ये कैद करत होतो त्यावेळेसच एक आश्चर्यकारक घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. रिक्षा चालक हे पोलिसांच्या समोरच गाड्या भरत आहेत, मात्र वाहतूक पोलीस त्या गाड्यांवरती कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीयेत. उलट पोलिसांच्या डोळ्यासमोर हे सगळं सुरू आहे. दरम्यान रिक्षा चालक संघटनेचे नेते अविनाश घुले यांनी देखील पोलिसांवरती गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मीडियाशी बातचीत करताना शहर वाहतूक पोलिसांवरती ताशेरे ओढले आहेत. शहरामध्ये पोलिसांच्या कृपेनं अवैधपणे प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. पोलिसांची यावरती विशेष कृपा आहे. या सगळ्या संदर्भात त्यांनी पालकमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केले आहेत. वाहतूक पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचं सांगितलंय. शहरामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी हे दृश्य आहेत आणि ही जी दृश्य आहेत ती माळीवाडा बस स्थानकाजवळील रिक्षा स्टँडवरील आहेत. आता या सगळ्या प्रकरणावरती जिल्हा पोलीस अधीक्षक कारवाई करणार का हे पाहणं गरजेचं आहे. आपल्या ट्रॅफिकचे PI श्री अविनाशजी मोरे साहेब म्हणतात की अवैध प्रवासी वाहतूक आम्ही पूर्णपणे बंद केली, पण ते साफ खोटं बोलतात. त्याचे पुरावे सुद्धा आमच्या संघटनेकडे आहेत की पोलिसांच्या समोर किती शीटं भरून गाड्या चालल्यात, म्हणजे ते म्हणतात. आणि आमचं म्हणजे पुराव्यानिशी आमच्याकडं दाखवायला आहे. त्याची क्लिपसुद्धा आम्ही आता ती सगळी SP साहेबांना, मिटके साहेबांना, DYSP साहेबांना ती आमच्या संघटनेचे लोक जाऊन दाखवणार आहोत. आणि ते साफ खोटं बोलतात की आम्ही कारवाई केलेल्या आहेत. आणि कारवाई हे PI साहेब कोणावर करतात की जे हप्ते देत नाही. आमचा हा जाहीर आरोप आहे. मी पहिल्यापासून पेपरच्या माध्यमातून मी करतो आणि मी परमिट धारक रिक्षाच्या बाजूने मी ठामपणे पहिल्यापासून भांडत आलेलो आहे. माझं आणि मोरे साहेबांचं काही वैयक्तिक हे नाही, पण यांच्या पोटाचा प्रश्न आहे. आणि रिक्षावाल्याला या व्यवसायातून लय आले तर 200-300 रुपये आणि 700-800 रुपये हप्ते हे घेतात. तर आणि माझी एक SP साहेबांना सुद्धा विनंती राहील की आपला एक चांगला वरिष्ठ दर्जाचा अधिकारी कुणी पण असेल तर ते म्हणतात ना एवढे ठामपणे की आम्ही अवैध व्यवसाय वाहतूक बंद केली, तर आपण एखाद्या सक्षम अधिकाऱ्याला पाहून स्वतः किंवा आपल्या इथं CC कॅमेरा आहेत बऱ्याच ठिकाणी नगरमध्ये लावलेले आहेत, तर त्याच्या माध्यमातून त्यांनी बघा. मी जाहीरपणे छाती ठोकपणे सांगतो की अजून सुद्धा अवैध वाहतूक चालू आहे आणि त्याची क्लिपसुद्धा आमच्याकडे आहे आणि ती आम्ही तुम्हाला लवकरच आम्ही साहेबांच्या ह्याला दाखवू आम्ही ती. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. राज्यातील खड्ड्यांबाबत केंद्रीय मंत्र्यांनीच हात जोडले आहेत. आता तरी बांधकाम मंत्र्यांनी दखल घ्यावी असा पलटवार करत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चंद्रकांत पाटलांवरती हल्लाबोल केलाय. सांगलीमध्ये शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा संपन्न झालाय. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये रावते बोलत होते. राज्यामधील खड्डे प्रश्नावरून शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चंद्रकांत पाटलांवरती हल्लाबोल केलाय. राज्यामधील खड्ड्यांबाबत केंद्रीय मंत्र्यांनी हात जोडले आहेत. आता तरी या खराब खड्ड्यांची बांधकाम मंत्र्यांनी दखल घ्यावी असे दिवाकर रावते यांनी म्हटलंय. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचा सांगलीमध्ये पदाधिकारी मेळावा पार पडलाय. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी मुंबईमधील खड्ड्यांवरनं रावते यांना छेडलं असता आम्ही मुंबईमधील खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारली आहे असं म्हणत मुंबईच्या खड्ड्यावरनं आशिष शेलार यांना रावतेंनी कानपिचक्या दिल्यात. तुमच्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री खड्ड्यांना हात जोडतायत, मग हे खातं कोणाकडे आहे अशी गुगली टाकत लोकसभा विधानसभा एकत्र व्हायला हव्यात अशी आमची इच्छा आहे. या निवडणुका जर एकत्र झाल्या तर आम्हाला याचा फायदा होईल असं देखील रावतेंनी म्हटलंय. यावेळी जिल्ह्यामधील सर्व विधानसभा निहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या गेल्यात. आगामी विधानसभेच्या निवडणुका या स्वबळावरती लढण्याचे संकेत देखील रावते यांनी यावेळी दिलेत. प्रश्न असा आहे ते आशिष शेलारना विचारलं पाहिजे. आशिष शेलार सतत आणि सातत्याने मुंबईमध्ये खडले पडले की 3 वर्ष बोंबलत फिरायचे, त्यात आशिष शेलारांना विचारलं पाहिजे ते काय करतायत, एवढाच विषय आहे. आणि ऐका ना परवा केंद्रीय मंत्र्यांनी हात जोडले ना, खड्ड्यांना हात जोडून
लोकांची माफी मागितली, त्यावेळी त्यांनी कबूल केलेलं आहे. केंद्रीय मंत्री बांधकाम मंत्री ज्यावेळेला सांगतात की महाराष्ट्रात खड्डे आहेत, त्याची मला लाज वाटते, त्याची नोंद चंद्रकांत दादांनी घ्यावी. नाही, ते आम्ही घेतली ना, पण आम्ही आता ह्यावेळेला मुंबईची बोंब नाही ना, मुंबई बाक्या महाराष्ट्राची बंद आहे, तेव्हा हे खातं कोणाकडे आहे? म्हणजे आता ते आता जर परस्पर आपल्याच काय त्यांचं तर आतलं काय मला माहीत नाही, एकमेकाला बदनाम करायचं असेल तर आम्ही माझ्याकडे काय ते मी करत असतो. हा प्रश्न असा आहे की दादा जर असं बोलले असतील त्यांची जबाबदारी, तर मी एवढंच विचारलं खातं कोणाकडे आहे, तर अंतस्थ त्यांना कोणाला बदनाम करायचं आहे का? तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना कोणाला असं मुद्दाम बदनाम करायचं आहे का? त्यांचा प्रश्न आहे. कोणाला कोणाला एस टीचा नाही संबंध. अहो आता शहरातले खड्डे काय म्हणले, शहरामधले खड्डे आहेत. महाराष्ट्राबद्दल मी गडकरींचं उदाहरण दिलं ना, उत्तर माझं संपलं. कळलं की नाही? मी काय म्हणतोय हे तुम्ही सगळ्यांना प्रसिद्ध करून सांगितलं. त्या आशिष शेलारला उत्तर होतं ना, मी सांगितलं ना. भविष्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय आदरणीय उद्धवजींनी जाहीर केलेला आहे. लोकसभा सुद्धा स्वतंत्र लढणार अशा प्रकारचा निर्णय सुद्धा काल जाहीर केला आहे. तर त्या दृष्टीने संभाव्य उमेदवारांचा सुद्धा अंदाज घेणं आणि त्याची तयारी करणं असा माझा सध्या दौरा चालू आहे आणि तो भविष्यात सातत्याने चालू राहील. तर आम्ही आता ठरवलं एकटं जायचं तर प्रश्न येतो कुठे. उद्धवजींनी निर्णय घेतला पक्षप्रमुखांनी, काय नवीन निर्णय नाही, विधानसभेपासून आहे. आम्ही विधानसभेत आता काय आमची युती नाही आहे, शिवसेना काय युतीच्या सरकारमध्ये नाही आहे. आमचं आम्ही त्यांना समर्थन दिलेलं आहे. वाटेचा प्रश्नच येत नाहीत. आम्ही जाहीर केलेलं आहे आदरणीय उद्धवजींनी की आम्ही एकटे लढणार आहोत. आज तरी आम्ही एकटे लढणार हे नक्की झालेलं आहे. ठीक आहे. चांगलं आहे ना, वाट बघतायत, आनंद आहे. तर आम्ही काल रोखठोक भूमिका मांडली ना काल निवडणूक आयोगाकडे की आम्हाला पूर्वीसारखं हे पाहिजे, बॅलेट पेपर पाहिजे. नुसतं बॅलेट पेपर पाहिजे एवढीच भूमिका नाही मांडली आम्ही. तर कुठल्याही निवडणुकीच्या प्रचारामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी प्रचाराकरता आपण दाबू नये. हां, कारण ते एक देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते महाराष्ट्राचे सगळ्या जनतेचे मुख्यमंत्री आहेत, तर ते पक्षीय प्रचार करू नये अशी भूमिका आम्ही रोखठोक मांडली काल. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पाथर्डीमध्ये धनगर समाज आरक्षणासाठी तहसील कार्यालयावरती काढण्यात आलाय मोर्चा. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी साजरा केला आपल्या 7 वर्षाच्या चिमुकल्या मैत्रिणीचा वाढदिवस. राजाराम जगदाळे यांनी अपंगत्वावरती मात करून सुरू केलाय गणेश मूर्ती बनवण्याचा कारखाना. कुटुंबाची होतीये त्यांना मोलाची मदत. आणि अहमदनगरमध्ये शहर वाहतूक पोलिसांचा अनागोंदी कारभार. वाहतूक पोलिसांवरती करण्यात येत आहेत गंभीर आरोप. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.